राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री तथा भाजपा के कद्दावर नेता विधायक सुधीर मुनगंटीवार के प्रयास से चंद्रपुर की दैवत आदिशक्ति शक्तिपीठ माता महाकाली की चैत्र नवरात्र की यात्रा में आए भक्तों को पूर्ण सुविधा मिले तथा इस जागृत शक्तिपीठ मन्नत की देवी के रूप में पूजे जाने वाले माता महाकाली के मंदिर के विकास के लिए राज्य सरकार की ओर से 2 करोड़ 90 लाख रुपए की निधि मंजूर हुई है। और आज स्वयं विधायक मुनगंटीवार ने जाकर हर परिस्थिति का जायजा लिया और उनके साथ भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावड़े के साथ भाजपा के अन्य पदाधिकारी, मनपा के अधिकारी आदि भी मौजूद थे। इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने पूजा की सामान बेचने वाले लगभग हर दुकानों में जाकर दुकानदारों से उनकी समस्याओं के संबंध में भी विस्तारपूर्वक बातचीत की और उन्होंने हर दुकानदार की समस्या बड़े ध्यान से सुनी। तो आइए सुनते हैं इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा। चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकालीची एक मोठी यात्रा इथं होत असते। या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेष करून मराठवाड्याच्या जिल्ह्यातून मोठी भाविक इथं येतात। अतिशय श्रद्धेने श्री क्षेत्र महाकालीच्या यात्रेत भक्तिभावाने इथं अभिवादन करतात, साष्टांग दंडवत माता महाकालीला करतात। इथं असणाऱ्या झरपट नदीचं स्नानासाठी उपयोग करतात आणि तीर्थ म्हणून उपयोग करतात। मी माननीय एकनाथ शिंदेजी व माननीय देवेंद्रजींना धन्यवाद देईन की मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी 2,90,00,000 रुपये या यात्रेच्या खर्चासाठी आम्हाला उपलब्ध करून दिले। या ठिकाणी भाविकांसाठी जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथं मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करतो आहे। झरपट नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होता, तो साफ केला। थोडासा आहे तोही आता 1-2 दिवसामध्ये साफ करून अतिशय निरंतर वाहणारी झरपट नदी व भविष्यामध्ये या यात्रेच्या संदर्भामध्ये काही स्थायी यंत्रणा आम्ही उभ्या करायच्या आहे। खरं तर लहानपणी मी स्वतः या यात्रेत जेव्हा ही चैत्र पौर्णिमेची यात्रा भरायची मी माझ्या वडिलांसोबत यायचो, आईसोबत यायचो, तेव्हा सारं चंद्रपूर या यात्रेत यायचं। पण धीरे धीरे या यात्रेचं महत्त्व कमी झालं। ते महत्त्व पुन्हा एकदा वाढवण्याच्या दृष्टीने मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी आयुक्त यासोबत चर्चा केली की इथं येणाऱ्यांच्या भाविकांच्या जर सोयी केल्या तर निश्चितपणे पुन्हा एकदा पूर्वापार यात्रा तीच भक्तिभावानी श्रद्धेनी पवित्र वातावरणात होईल आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय। इथं आता मी या दुकानदारांचं म्हणणं ऐकून घ्यायला। या दुकानदारांनी वर्षभर माता महाकालीच्या भक्ताची सेवा करतात, पण आता मात्र 7-8 दिवस त्यांना प्रशासनाचा त्रास होऊ नये, व्यवस्था योग्य व्हावी। पण व्यवस्था योग्य करण्याच्या नादामध्ये जे दुकानदार इथं अनेक वर्षापासून 50 वर्षापासून, कारण 40 वर्षाच्या अगोदर तर मी इथं रोज यायचो माता महाकालीच्या दर्शनाला, तेच दुकानदार मी तेव्हाही पाहायचो, आजही आहे। 40 वर्ष जे दुकानदार आहेत त्यांना त्रास होऊ नये या दृष्टीने मी आता इथं माहिती घेतली। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।